न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तलासरी पोलिसांची मोठी कारवाई, 47.93 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, दोघांना अटक। पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। तलासरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर धाड टाकून तब्बल 47,93,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दिनांक 29 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की MH04LY 5891 क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून गुजरात राज्यातून मुंबईच्या दिशेने महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक केली जात आहे। माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलिसांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून संबंधित टेम्पो अडविला। तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये बटाट्याच्या गोण्यांना लपवून ठेवलेला 27,93,796 रुपयांचा प्रतिबंधित केशरयुक्त पानमसाला व गुटखा आढळून आला। तसेच 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 47,93,796 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी संजय कुमार रजवंता केवट, वय 42, भिवंडी आणि मोहम्मद इशराक अहमद मोहम्मद शमीम अन्सारी, वय 28, भिवंडी, मूळ उत्तर प्रदेश, या दोघांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 221/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंदे हे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव, डहाणू विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। ही बातमी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यासाठी योग्य, सुबक आणि व्यावसायिक शैलीत तयार करण्यात आली आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।